आज मी गेलो होतो गौतम अदानींच्या भारतातील सर्वात मोठ्या कमर्शियल पोर्टवरती, जिथे दर महिन्याला 5 ते 6 लाख कंटेनर लोड आणि अनलोड केले जातात। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनलोय गुजरातचा विशाल। सकाळीच माझी फ्लाइट भुजमध्ये लँड झाली होती। त्यानंतर हॉटेलमध्ये थोडासा आराम करून दुपारचा लंच केला। तोपर्यंत अदानींच्या मुंद्रा पोर्टवरती जाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आमच्या सगळ्या क्रिएटरच्या कॅब येऊन थांबल्या होत्या। मग कॅबमध्ये बसून रस्त्याचा आनंद घेत आम्ही पोहोचलो पोर्टच्या एंट्री गेटवरती। हे बंदर 15,000 हेक्टर एरियामध्ये पसरलेले असून आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागते, पण आम्हाला तर त्यांनी स्वतःच इन्व्हाइट केलं होतं, त्यामुळे लगेच एंट्री भेटली। आतमध्ये गेल्यावरती केजीएफ मूवीचा फील येत होता, कारण एवढं विशाल साम्राज्य एका व्यक्तीने बनवणं काही सोपं नाही। थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो। तिथे या पोर्टचा 3D मॅप होता आणि त्यावरून अंदाज आला की भारताच्या विकासासाठी हे पोर्ट किती महत्त्वाचं आहे। त्यानंतर या पोर्टचा व्ह्यू दाखवण्यासाठी ते आम्हाला एका बोटमध्ये घेऊन गेले आणि समुद्रात गेल्यावरती असं वाटतच नव्हतं की आम्ही भारतामध्ये आहोत। अशा मोठमोठ्या जहाजांमधून दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशामध्ये येतात आणि नारळ पाणी पित हे असं दृश्य पाहणं म्हणजे स्वर्ग सुख। काही व्ह्यू दिसतो यार। त्यानंतर थोडा वेळ त्यांच्यासोबत डिस्कशन करून अंधार पडायच्या आधी आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे। गेल्यानंतर फ्रेश होऊन या ट्रिप मध्ये लक्षात राहतील असे काही मोमेंट क्रिएट केले नव्हते, त्यामुळे थोडी मजाक मस्ती करून आम्ही पोहोचलो रात्रीचा डिनर करायला। कारण एवढी बेकार भूक लागली होती की काय खाल्लं मलाच माहित नाही। तेथे अशा गेम होत्या की त्यांची नावं पण आम्हाला माहिती नव्हते, पण तरी पण जसं खेळता येईल तसं आम्ही खेळत होतो। आमचे प्लेयर तर डायरेक्ट ऑलिम्पिकला पाठवायच्या लेवलचे आहेत, कारण टेबल टेनिसचा बॉल क्रिकेटचा बॉल समजून यांनी डायरेक्ट पाण्यामध्ये मारला। आता त्या बॉलला काढण्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतली की एक चूक आम्हाला पाण्यामध्ये पाडू शकत होती। पुढचा व्लॉग यापेक्षा सुद्धा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे आताच नगरच्या विशालला नक्की फॉलो करून ठेवा।